40 वर्षापूर्वीचे ते दिवस आजही डोळ्यासमोरून तरळून जातात. पहाटे घट्ट भेटलेले डोळे उघडण्यासाठी स्मार्टफोनचा कर्णकर्कश गजर आमच्याकडे नसायचा. कौलांच्या खापरांना भेदून येणारा पक्ष्यांचा किलबिलाट डोळ्यांची झापडं उघडण्यासाठी पुरेसा असायचा. सकाळी सकाळी धान्य पाकडण्यासाठी आऊला सुपावर मेहनतीची थाप मारायला लागायची आणि त्या आवाजाचा ठेका धरत नाचणाऱ्या चिमण्या पाहून माझं मन अगदी प्रसन्न होऊन जायचं. शिवारातल्या पिकावर बसलेल्या पाखरांना हुडकावण्यासाठी गोपन फिरवायला लागायची, पण त्यांच्या आकाशातल्या हरकती पाहून गोपनीतून कणसाची दाणेच त्यांच्याकडे भिरकून द्यावेत की काय असा विचार मनामध्ये यायचा. माझ्या बालपणी सोशल मीडिया नव्हतं. विहिरीवरच्या झाडाला लटकलेल्या घरट्यावर झोका घेणारी पाखरं पाहण्यातच माझा वेळ जायचा. जगातल्या 7 आश्चर्यामध्ये गणल्या जाणाऱ्या ताजमहालाची गळती शोधता शोधता आधुनिक तंत्रज्ञानाने सुद्धा हात टेकले, पण या घरट्यात पावसानं स्वतःचा एक थेंब सुद्धा जिरवून दाखवावं असं आव्हान ही चिमणी पाखरं थेट करतात. वादळात घरच्या घर जमीनदोस्त होतात. घरटी कधीच उद्ध्वस्त होत नाही, कारण निसर्गाला पाखराच्या मेहनतीचं मोल माहीत असतं. शिलाई मशीनचा आधुनिक धागा तुटेल, पण पिल्लासाठी घरट्याला लावलेला हा टाका कधीच तुटणार नाही. विश्वासाचा धागा संयमाच्या पानामध्ये ओवण्याची कला अरे या पाखराकडूनच शिकली पाहिजे. आज 40 वर्षानंतर मात्र त्यांना कॉन्क्रीटच्या जंगलासमोर तर धरण्यासाठी धडपड करावी लागत आहे. बदलत्या दुनियेत झाडांची संख्या कमी झाली. काहींना घरटी बांधायला झाडं मिळत नाही, मग ते माळावर आडोसा बघून अंडी घालतात. अंडी वाचवण्यासाठी ट्रॅक्टर रूपी राक्षसासमोर त्यांना दयेचे पंख पसरून उभे राहावे लागते. काही पाखरं मानवासारखी क्रूर होतात. घरटं बांधायला झाड मिळालं नाही की दुसऱ्याच्या घरट्यात आपलं अंड घालतात. या क्रूर पाखरांच्या अंड्यातून जन्मलेली पिल्ली सुद्धा क्रूरच. घरट्यातील इतर पिल्लांना ते घरट्यातून बाहेर निर्दयपणानं फेकतात. ही पिल्ली जखमी होतात, कधी कधी मरतात, पण कॉर्पोरेट जगातल्या स्मार्ट किड्या मुंग्यांना याच्याशी काहीही देणं घेणं नसतं. आजकाल तेही प्रोटोकॉल न पाळता जिवंत चिमुकल्यांचे लचके तोडतात. त्यात त्यांचा तरी काय दोष? त्यांच्या आयुष्यात मानवी हस्तक्षेपाच्या लक्ष्मण रेषा अशाच आड येत असतात. स्पर्धेत तग धरून जगलेली पिल्ली आभाळ कवेत घेण्याच्या निश्चयाने गगन भरारी घेतात खरी. रेडिएशन आणि प्रदूषणाच्या अदृश्य भित्तींना धडकून पुन्हा पुन्हा घायाळ होतात. या निष्पाप जीवांची अवस्था पाहून मदत करणं गरजेचं आहे असं वाटतं. त्यांना घरटं हवं. त्यांना घरट्यासाठी नैसर्गिक अधिवास देणं ही आपली जबाबदारी. शिवारातल्या बांधावर झाडं लावूया. अगदी तेवढ्यावरच न थांबता जे लोक वृक्ष लागवडीसाठी झटत आहेत त्यांना मदतीचा हात देऊया. गेल्या काही दिवसापासून मी निसर्गाच्या सान्निध्यात राहण्याचं ठरवलंय. महिन्यातले काही दिवस आपण निसर्गासाठी देऊया. कुणी शहरवासी असतील, भटकंतीला जात असतील तर त्यांनी अशी मोहीम हाती घ्यावी. फक्त वृक्ष लागवड करून चालणार नाही, त्यांना पाण्याची सोय करावी लागेल. मी या वृक्षप्रेमींच्या संपर्कात आलो. हे लोक पायथ्यापासून माथ्यापर्यंत 20-20 लिटरचे कॅन हातात घेऊन छोटी छोटी झाडं जगवण्याचा प्रयत्न करतात. ज्या गावात पाणीच नाही अशा ठिकाणी लोक पदरमोड करून टँकर मागवतात. लाखो रुपये खर्च करून आपल्या सोबती जगवण्यासाठी, पावसाचं पाणी माथ्यावर जिरवण्यासाठी मुलं, तरुण आणि वृद्ध सुद्धा संपूर्ण दिवस श्रम करतात. त्यांना साथ द्यायलाच हवी. ज्यांना ट्रेकिंग, वृक्ष लागवड शक्य नाही त्यांनी आर्थिक मदत करावी. ज्यांना आर्थिक मदत अशक्य आहे
त्यांनी किमान सोशल मीडियावर जनजागृती करावी. हे करत करतच आपण त्या जीवांना न्याय देऊ शकतो. या सृष्टीमध्ये जसा आपल्याला जगण्याचा अधिकार आहे किंवा त्याहीपेक्षा जास्त अधिकार त्यांचा आहे हे आपल्याला विसरून चालणार नाही. आपलं एक सकारात्मक पाऊल त्यांच्या आयुष्याला सन्मान देण्यासाठी पुरेसा आहे. यासाठी माझ्यावर प्रेम करणाऱ्या माझ्या सहकार्यांनी, मित्रांनी, कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावा ही माझी मनापासून इच्छा आहे. आपलं घरटं आपण बांधून घेतलं, चला आता आपण त्यांना घरटं मिळवून देऊया.